पुण्यात नुकताच नवराष्ट्र डिजिटल इन्फ्लुएन्सर्स समिट 2026 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमात लोकप्रिय असलेल्या सुमारे 160 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना ट्रॉफी प्रदान करून गौरवण्यात आले। या प्रसंगी सन्माननीय पाहुणे म्हणून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते। त्याचप्रमाणे चित्रपट सृष्टी आणि टीव्ही सिरियल्समधील अनेक लोकप्रिय कलाकार उपस्थित होते। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी केवळ मनोरंजनात्मक कंटेंट न बनवता समाजातील समस्या, नागरिकांच्या अडचणी आणि कायदा सुव्यवस्थेशी संबंधित बाबी पोलिसांपर्यंत पोहोचवून प्रशासनाला सहकार्य करावे। ड्रग्ज प्रतिबंध करण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सनी त्यांच्या लोकप्रियतेचा उपयोग करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी उपस्थित असलेल्या इन्फ्लुएन्सर्सना केले। तसेच सोशल मीडियावरील वाढत्या आक्षेपार्ह भाषेबाबत त्यांनी चिंता देखील व्यक्त केली। सोशल मीडियावरून बऱ्याचदा चुकीची माहिती पसरवली जाते, असे सांगून तरुणांमध्ये अंमली पदार्थांविषयी आकर्षण आणि त्यांचा स्वीकार वाढत असल्याची खंत देखील अमितेश कुमार यांनी यावेळी बोलून दाखवली। साहित्य, सामाजिक कार्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासह आता थांबायचं नाही या गाजलेल्या चित्रपटासाठी त्यांना अनेक पुरस्कार आणि नामांकन मिळाली। प्राजक्ता हणमकर, तुमच्यामुळे अनेकांचं आयुष्य प्रेरणादायी ठरलेलं आहे। लाखोंच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आपल्या क्रिएटिव्हिटी, ऑथेंटिसिटी आणि भन्नाट डिजिटल वाईबमुळे सोशल मीडियावर खास निर्माण करणारी नीता शंकर शिलीमकर ही प्रेरणादायी डिजिटल क्रिएटर गौरी मोरे, गौरी तुला हा पुरस्कार देताना आम्हाला खूप आनंद होतो। प्रामाणिक कंटेंट, प्रभावी डिजिटल उपस्थिती आणि नामांकित ब्रँडसोबतच्या यशस्वी कामांद्वारे युवांमध्ये खास ओळख निर्माण करताना ऑन स्क्रीन टॅलेंट, सामाजिक उपक्रम आणि एंटरटेनमेंट क्षेत्रातही स्वतःचा प्रभावी ठसा उमटवला आहे। एक प्रगल्भ अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शिका म्हणून ओळखले जातात। हरिश्चंद्राची फॅक्टरी, नटरंग आणि बालगंधर्व यासारख्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका अत्यंत प्रभावी ठरल्या आणि जिद्दीनं त्यांनी पुण्याचं नाव जागतिक फॅशन नकाशावर सुवर्णाक्षरात कोरलंय। पुण्यातील एका छोट्या उपक्रमातून सुरुवात करून आज निवेदिता साबू कुच या आपल्या ब्रँडच्या माध्यमातून यशाचं शिखर त्यांनी गाठलंय। सोनियाने टूला म्हणजे पुणे लेडीज या फेसबुक कम्युनिटीची सुरुवात केली। 3 लाखांहून अधिक महिला सदस्य असलेली ही कम्युनिटी केवळ एक फेसबुक पेज नाही तर त्यांच्यासाठी हक्काचं घर ठरलंय। मराठी बिग बॉस मधून आता मराठी इंडस्ट्रीमध्ये हळूहळू स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रेवा कौरसे। और से बोलो विजेती कौन है? रेवा कौरसे। वाह वाह, दिसायला आवडतं पण ही थोडी वेगळी आहे। ग्लॅमर आणि केवळ सुंदर दिसण्याकडे लक्ष न देता आपल्या कॉन्टेंट मधून लोकांना सगळं रिलेट करायला लावणारी हर्ष राणे, कॉंग्रॅच्युलेशन। मी खूप सारे अवॉर्ड्स घेतलेत, म्हणजे इथे जेवढी लोक आहेत त्यांच्यापेक्षा कमी घेतलेत, बट मी पहिल्यांदा खूप नर्वस आहे आणि मी मराठी कॉन्टेंट बनवत नाही, मी हिंदी कॉन्टेंट बनवतो। बट आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे की मी खूप अभिमानाने मराठी बोलतो आहे आणि नवराष्ट्र अवॉर्ड घेतो आहे। सो खूप स्पेशल मुवमेंट आहे। सो थँक्यू सो मच। थँक्यू। स्वतःची एक वाईब तयार करणं महत्त्वाचं असतं। एका सर्वसामान्य मुलाने म्युझिक व्हिडिओ असो, कॉमेडी रील्स असो किंवा स्टायलिश स्क्रीन प्रेझेन्स असो, त्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये एक स्टार क्वालिटी दिसते। सगळ्या भूमिका सहज निभावत त्याने मराठी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत स्वतःची जागा तयार केली आहे। स्क्रीनवरील त्याची एनर्जी आणि एफर्टलेस परफॉर्मन्समुळे तो तरुणाईचा आवडता चेहरा बनलाय। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बिलकुलसाठी। पहिली मराठी इन्फ्लुएन्सर
मग तुका काही बोलत असा काय म्हणजे म्हणत आहे ते बोल. म्हणजे आमका आता सगळ्यांना तुमची ते तिचं माहीत चालू कर. मी माहीत बोलून झालं? घेतल्यावरच माईक बंद केलंय बघलात मग मग तरी पण आम्ही थांबून आम्ही खै खै पोचतो बघलात हा एकदम. तर मी हेच सांगेन की नवराष्ट्राने आज इन्फ्लुएन्सरना एवढा जो काही म्हणजे आम्ही बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचत असतो, पण ज्या पद्धतीने तुम्ही आमची दखल घेतली आहे त्याबद्दल सगळ्या इन्फ्लुएन्सर्सकडनं मी तुमचे आभार मानते. थँक्यू सो मच. मंडळी, जेव्हा रियालिटी शो म्हणजे नेमकं काय हेच लोकांना फारसं माहीत नव्हतं, तेव्हा प्रत्येकाच्या ओठावर एकच नाव आलं, आपला मराठमोळा मुलगा अभिजित सावंत. त्याच्या आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध केलं आणि त्याच्या खास एक्स फॅक्टरने लाखो हृदय जिंकली. सगळ्यात प्रथम धन्यवाद मला इथे इतका सन्मान दिल्याबद्दल. आणि सर्व इन्फ्लुएन्सर्स आजकाल आमच्यासाठी स्टार्स आहेत आणि तुम्हाला म्हणजे आमच्या वेळेला असं म्हटलं जायचं की आम्ही सगळ्यांना स्टार्स लोकांना टी व्हीवर बघतो, आता आम्ही तुम्हा सर्वांना फोनवर बघतो. पण जे प्रेम आहे ते तेवढंच आहे, त्या लोकांसाठी पण तेवढंच होतं, आज तुमच्या सगळ्यांसाठी पण तेवढंच आहे. आणि ह्याच्याच वरती मी गाणं माझं पण गायकाचं जे असतं ना सगळ्यात फेवरेट डायलॉग की थोडा आवाज खराब आहे कितना सुहाना साहिल अपना सफर है, आपके दुआओं का सारा असर है, आपका है सब कुछ आपको नजर है, आपकी इनायतों पे यार बार बार सर को मैं झुकाऊंगा, इस मंजर को इस पल को भूल ना पाऊंगा, मैं भूले से ना पाऊंगा. वा 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 वा, क्या बात. स्वतःची वेगळी जागा निर्माण करणारा चेहरा म्हणजे मंदार भिडे. त्याचं कॉमिक टायमिंग, एक्सप्रेसिव्ह स्टाईल आणि लोकांना एंटरटेन करण्याची कला यामुळे ते आज अनेकांचे अत्यंत लोकप्रिय कलाकार बनले. तर स्वतःला व्यक्त करण्याची कला आहे आणि ही कला अतिशय सुंदरपणे जगणारी व्यक्ती आहे. K2 फॅशन या नावाने सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत फॅशन स्टाईल आणि कॉन्फिडन्स यांचं एक भन्नाट कॉम्बिनेशन म्हणजेच केतकी शहा. जसं तुम्ही ऐकत असाल माझ्या नावातच केतकी शहा आहे, पण जातीने जरी गुजराती असले तरी मानाने आणि अभिमानाने मराठी महाराष्ट्राची मुलगी आहे. कारण का तोंडावर म हा मराठीचा शिकवला आणि मराठी माध्यमातून शिकवला. आणि आज अशाच नवराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवर ही ट्रॉफी घेताना एक आनंद तर होतच आहे, पण एक अशी पडद्यामागची कलाकार नाही म्हणणार, कला कुसरवाली म्हणणार, जिने इकडे आत्ता जे सगळे अवॉर्ड्स घेत आहेत त्यातील बहुतांशी लोकांना स्टाईल केलंय, डिझाईन केलंय आणि त्या पडद्यामागच्या एका कलाकाराला तुम्ही आज अशा प्रकारे सन्मानित केलंय. ह्याचं मला आज मी थोडीशी भावनिक होती आहे, कारण का आज खूप जण माझंच आउटफिट माझं स्टायलिंग करून आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आत्ताच आंतरराष्ट्रीय पातळीवर अंकिता वालावलकर ह्यांनी जे डान्सचं लूक केलं ते सुद्धा माझा दृष्टिकोन आणि माझं स्टायलिंग होतं. आणि इंडिपेंडंट म्युझिकला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारं नाव म्हणजे प्रशांत नागती. गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक आणि परफॉर्मर या सगळ्या भूमिका एकाच वेळी सहज निभावत त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. रंगभूमीचा वारसा, अभिनयाची समज आणि पडद्यावर दिसला की प्रत्येक भूमिकेला जिवंत करणारी एक वेगळीच ताकद म्हणजे शंतनू मोघे. मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने, आवाजाने आणि व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारा कलाकार. कोणतीही भूमिका असो तो प्रत्येक भूमिका इतक्या सहजतेने करतो की प्रेक्षक त्या पात्राशी जोडले जातात. सध्या कलर्स मराठीवरील मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी या मालिकेतील तुमची लाडकी मोहिनी म्हणजेच अनघा ठाकूर. आणि ती आहे तन्वी कोलते. तन्वी कोलते
म्हणजे ज्या इन्फ्लुएन्सर्सला आम्ही मोबाईलवरती बघतो आणि भेटण्यासाठी वेळ नाही मिळत, फक्त मोबाईलवरती रील बघून कौतुक करावं असं वाटतं, आज त्या सगळ्यांना एकत्र इथे बघून खूप जास्त आनंद होतोय आणि हे पॉसिबल झालंय ते फक्त तुमच्यासाठी. सो थँक्यू सो मच. छान सगळी तरुणाई एकत्र आलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट लोकांपर्यंत जे पोहोचवत आहेत, ज्यांचे कंटेंट आवडत आहेत, ज्यातून काहीतरी बदल घडण्याची शक्यता आहे, अशा काही लोकांना नामांकन आहे. तर जे सगळ्यात छान आहेत त्यांना पारितोषिकं मिळावीत ही माझी इच्छा आहे. मी इतकाच सोशल मीडिया वापरते. माझं काही चित्रपट येतोय आणि प्रमोशन करायचं आहे, काही महत्त्वाची माहिती सांगायची आहे, मला लोकांशी काहीतरी बोलायचं आहे, काहीतरी पोहोचवायचं आहे. मी अशी सतत सोशल मीडियावर पडलेली तुम्हाला दिसणार नाही की मी सकाळी उठून काय करते, मी संध्याकाळी उठून झोपताना काय करते. आणि हे जे करतायत त्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. ते त्यांना जमतंय, ते त्यांना आवडतंय, ते त्यांना झेपतंय. मला यापैकी काही झेपणार नाहीये. मला काम करायला आवडतं आणि कामाद्वारे लोकांपर्यंत पोहोचायला आवडतं. नाही, भूमिका माझ्याकडे येतात. माझे वडील प्रोड्युसर नव्हते, त्यामुळे मला काही काय म्हणतात कुठली भूमिका तुला करायची असं कधीच नव्हतं. ज्या भूमिका येत गेल्या त्या चांगलं करणं माझ्या हातात होतं आणि माझ्या पुढच्या भूमिकेसाठी तेच महत्त्वाचं कायम ठरत होतं. तर मला कामातून काम मिळत गेलेलं आहे कायम. त्यामुळे माझं म्हणणं आहे बाकी सगळ्या गोष्टी होत राहतात. तुम्हाला जे काम दिलंय ते तुम्ही 100% सुंदर करा, पुढे छानच होतं सगळं. मी पुणेकरच आहे, त्यामुळे माझं तुमच्यावर प्रेम आहे, माझं महाराष्ट्रावर प्रेम आहे. मला असं कायम वाटतं की मी महाराष्ट्राची मुलगी आहे. तर या सगळ्या पुणे, मुंबई, नाशिक, आणखीन ह्या सगळ्या भिंती ओलांडून आपण महाराष्ट्राचे म्हणून एकत्र येऊयात आणि एकमेकांवर प्रेम करूयात. माझं म्हणणं आहे, ब्रेक्ट जे म्हणतो की सगळ्यात राजकीय भिकारड निरक्षर कोणाला म्हणावं, तर जे राजकीय निरक्षर आहेत त्यांना म्हणावं. आणि राजकारण, समाजकारण हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मला काय त्याचं करायचं असं होत नाही. सिलेंडरचे भाव वाढले तर आपल्याला फरक पडणार असतो, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर आपल्याला फरक पडणार असतो, मुलांच्या शाळांच्या फिया वाढल्या तर आपल्याला फरक पडणार असतो, प्रवासाचे भाडे वाढली तर आपल्याला फरक पडणार असतो. ह्या आपल्या आरोग्यावर, या आपल्या आयुष्यावर, या आपल्या मनस्थितीवर थेट घाला घालणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी कायमच व्यक्त होते. मी व्यक्त होणारी नटी म्हणूनच ओळखली जाते. खूप खूप धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. पुढे आता मोठ्या स्क्रीनवरती काम करायचं आहे. आता छोट्या स्क्रीनवरती तर सगळ्यांना एंटरटेनमेंट करतोय. तर मला असं वाटतं की मोठ्या स्क्रीनवरती पण लोकांना एंटरटेन करेल आणि तीच इच्छा आहे माझी आणि स्वप्नसुद्धा आहे. तसा मी शांत आहे, पण ते बोलतात ना, जेव्हा क्रिएटिव्ह माइंड सुरू असतं तर वेगवेगळे कॉन्टेंट आपल्याला सुचत असतात आणि जे आपले रिअल लाईफमध्ये ज्या गोष्टी आपल्या घडतात तेच मी स्क्रीनवरती उतरवतो आणि त्यामध्ये कॉमेडीचा ठसका असतो. लोकांना ऑब्झर्व करत राहतो आणि घरात ज्या काही गोष्टी घडतात, सिच्युएशन घडतात, तर ते ऑब्झर्व करत राहतो. आणि कधी कधी तर मम्मी सुद्धा हे शॉक होऊन जाते की हे तुला कसं काय सुचलं. आणि लोकांचे पण कमेंट सुद्धा येतात की अरे हे आमच्यासोबत पण घडतं आणि असं होतं आमच्यासोबत पण. सो ती आता देवाची पोच होते की ॲक्च्युली मला म्युझिक कॅटेगरीमध्ये आता नॉमिनेशन मिळालं आहे. सो म्युझिक हा असा प्रकार आहे की मला वाटते तो टेलिव्हिजन असू दे, चित्रपट असू दे किंवा इंडिपेंडेंट डिजिटल प्लॅटफॉर्म जसे यूट्यूब आणि ऑडिओ प्लॅटफॉर्म आहेत, तिथे सगळीकडे आपण म्युझिक ऐकतो. आणि त्या कॅटेगरीसाठी नवराष्ट्रकडून जो हा समिट आहे 2026चा ते अवॉर्ड मिळतोय म्हणजे नॉमिनेट झालो आहे, त्याबद्दल खूप आनंद होतोय. अवॉर्ड मिळेल नाही मिळेल आय डोंट नो, बट नॉमिनेशन मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आम्ही इंडिपेंडेंट आर्टिस्ट आहोत, आम्हाला कोणताही बॅकिंग नाही आहे. आम्ही आमच्या घरामध्ये असं कोणत्या क्षेत्रात, या क्षेत्रामध्ये नव्हतं कोणी. त्यानंतर बॅक टू बॅक आम्ही गाणी केली आणि लकीली आम्ही यायच्या आधीच 200 मिलियन माझी बायको गाण्याला झालेत. सो 200 मिलियन लोकांनी गाणं पाहिलंय. त्याच्यानंतर नखरेवाली हिट झालं आणि माझं आले तुफान किती हे मला वाटते नॅशनल आपलं महाराष्ट्राच्या लोकांनी ते अँथम बनवून ठेवले एक मोटिवेशन म्हणून. सो मला आनंद वाटतो आणि हे सगळं डिजिटलमुळे झालं. कारण हे सगळं बघायला जास्त मिळतं डिजिटली, सोशल मीडियावर बघायला मिळतं की लोक किती प्रेम देत आहेत. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, रडलो आणि तितलो बी काटच्या वाटवरी, दुश्मन बी आज मला वाकून सलाम करी. तर या लाईन्स पण आमच्या आयुष्यावरच आधारित आहे की आम्ही काटेच्या वाटेवर चालून आम्ही जेवढं नाव आता म्हणजे लोकांचं प्रेम मिळतंय. सो ते त्यामुळे खूप
आणि तुमच्या डिजिटल माध्यमांचं खरंच मनापासून धन्यवाद. कारण आधी असं असायचं की गाणी करायचो टाकायचो, बट जेव्हा तुम्ही तुमच्यासारखी लोक येऊन त्याला एक्सपोजर देतात की एक छान गाणं आलंय तर यांचे इंटरव्ह्यूज घेऊया. सो आम्ही पुण्यात असू दे, मुंबई, नाशिक सगळीकडे आम्ही इंटरव्ह्यूज देतो आणि तुमचा एक मोठा वाटा आहे. आणि मला वाटते हे जे डिजिटल इन्फ्लुएन्सर समिट आहे तर तुम्ही पण एक इन्फ्लुएन्सर आहात, कारण तुम्ही आम्हाला डिजिटली लोकांपर्यंत पोहोचवताय. सो थँक्यू सो मच सगळ्यांनी. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.